So our new chapter is gravitation, and the first in-text question is, what are the effects of a force acting on an object? आता एखाद्या ऑब्जेक्टवर जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो तर त्याच्या काय इफेक्ट असू शकतात त्या फोर्सचे. तर ॲज वी नो ते आपल्याला न्यूटन्सचे लॉ या अगोदर आपण शिकलेलो आहोत आणि आपल्याला माहीत आहे की फोर्स जे आहे तर हा जी एखादी गोष्ट जी आहे ती रेस्ट पोझिशनला असेल तर त्या रेस्ट पोझिशनमधली जी वस्तू आहे ती कशामध्ये येऊ शकते, मोशनमध्ये येऊ शकते फोर्स अप्लाय केल्यानंतर. त्यानंतर जी ऑलरेडी मोशनमध्ये आहे त्या ऑब्जेक्टला आपण स्टॉप पण करू शकतो किंवा त्याची डायरेक्शन पण आपण चेंज करू शकतो. तर हे फोर्सचे काय आहे इफेक्ट आहे. काही असे पण ऑब्जेक्ट आहे की ज्याच्यावर आपण फोर्स अप्लाय करून त्याचं शेप अँड साईजसुद्धा या ठिकाणी चेंज करू शकतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. What types of force are you familiar with? आता कोणकोणत्या फोर्सेस संदर्भात आपण फॅमिलियर आहोत. तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सृष्टीमध्ये जो सर्वात स्ट्रॉंगेस्ट फोर्स असतो तो स्ट्रॉंगेस्ट फोर्स कोणता आहे, न्यूक्लिअर फोर्स. न्यूक्लिअर फोर्सचे पण दोन टाईप असतात, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि वीक न्यूक्लिअर फोर्स. तर स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स हा सर्वात स्ट्रॉंगेस्ट फोर्स आहे. आणि त्यानंतर दुसरे फोर्स जर पाहिलं आपण तर मस्क्युलर फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, त्यानंतर मेकॅनिकल फोर्स आहे, मॅग्नेटिक फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्स, बियॉन्ड फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. सो दीज आर ऑल द फोर्सेस की ज्याच्या संदर्भात आपण थोडंसं फॅमिलियर आहोत. ठीक आहे, याच्यातले 1-2-3 नावं जरी तर तुम्ही सफिशियंट आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन, What do you know about the gravitational force? आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स संदर्भात आपल्याला काय प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे. आता आपल्याला माहीत आहे की या युनिवर्समध्ये असणाऱ्या कोणत्याही 2 ऑब्जेक्टमध्ये हा फोर्स काय आहे, अप्लिकेबल आहे, तिथे त्याचं एक्झिस्टन्स आहे. बरोबर. बऱ्याच वेळेस काय होतं की आपण अर्थ जे आहे तर अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा अभ्यास करताना मोस्टली आपण काय करतो, फक्त अर्थच्या अँगलनं विचार करतो. पण रिॲलिटी काय आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे हा ऑल ओव्हर युनिवर्समध्ये प्रेझेंट आहे. त्याचं एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर सन जे आहे तर त्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणावर आहे, अर्थवर. अर्थच्या ग्रॅव्हिटेशनलचा इन्फ्लुएन्स कोणावर आहे, मूनवर. बरोबर. तर अशा पद्धतीनं ग्रॅव्हिटेशनल फोर्स संदर्भात आपल्याला एक प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तर याची रेंज जी आहे ना ती इनफायनाईट आहे. इनफायनाईट म्हणजे जास्त लॉंगेस्ट डिस्टन्सवर कार्य करतो, परंतु विकेस्ट फोर्स म्हणून आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सला ग्राह्य धरतो. लक्षात ठेवायचं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स संदर्भात 2 गोष्टी लक्षात ठेवायची की याची रेंज किती आहे, तर रेंज आहे इनफायनाईट. आणि सेकंड क्वेश्चन आहे की या युनिवर्समध्ये सर्वात विकेस्ट फोर्स कोणता आहे, तर दॅट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट पॉईंट. We have seen in the previous standard that the gravitational force is a universal force and it acts not only between 2 objects on the earth but also between any 2 objects in the universe. तर पहिल्या पॉईंटमध्येच एक्सप्लेन केलेलं आहे की जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा कोणता फोर्स आहे, युनिव्हर्सल फोर्स आहे. युनिव्हर्सल फोर्सचा याचा अर्थ असा आहे की तो पूर्ण युनिव्हर्सला कसा आहे, अप्लिकेबल आहे. सेकंड इथं सांगितलं आहे की अर्थवरील 2 ऑब्जेक्टच्या मध्येच या फोर्सचं अस्तित्व नसून हा फोर्स युनिवर्समधल्या कोणत्याही 2 ऑब्जेक्टमधला सुद्धा तो काय आहे, फोर्स आहे. आणि दॅट्स वाय मी तुम्हाला म्हणलो होतो की त्याची रेंज कशी आहे, इनफायनाईट. म्हणजे त्या पॉईंटवरून तुम्ही याला लक्षात ठेवू शकता. Let us now learn how this force was discovered. मग प्रश्न असा आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तर याला डिस्कवर कशा पद्धतीनं केलं गेलं, तर त्याचं आपण थोडंसं डिटेलमध्ये काय करू, स्टडी करू. सो लेट स्टार्ट विथ अवर न्यू कन्सेप्ट दॅट इज द ग्रॅव्हिटेशन. As we have learned, the phenomenon of gravitation was discovered by Sir Isaac Newton. आता सर आयझॅक न्यूटन यांचं आपण नाव आवर्जून घेतो कारण आपल्याला माहिती आहे की ॲपल रिलेटेड जो एक्सपेरिमेंट आहे तर त्या संदर्भात डिस्कवरी झाली होती ग्रॅव्हिटेशनल फेनॉमिनाची. अँड सो फेनॉमिना ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे तर याला डिस्कवर करणारे जे शास्त्रज्ञ आहेत तर ते आहेत सर आयझॅक न्यूटन. आणि त्यांचेच जे लॉ आहेत जसं की आपण 3 लॉज पाहिले त्यांचे मोशन संदर्भात, आणि त्यानंतर त्यांचं प्रिन्सिपिया बुक, आणि त्यांचंच एक न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. कारण ग्रॅव्हिटेशनचाच फक्त शोध लावला का नाही, तर ग्रॅव्हिटेशन संदर्भात एक नियम तयार करणारे वैज्ञानिक सुद्धा कोण आहेत, सर
आयझॅक न्यूटन, त्याचं मॅथमॅटिकल इक्वेशनसुद्धा आपल्याला बघायचं आहे की केवळ सायन्सच नाही तर मॅथमॅटिक्सचं सुद्धा यूज करून त्यांनी वेगवेगळे नियम जे आहेत ते तयार केलेले आहेत. As the story goes, he discovered the force by seeing an apple fall from a tree on the ground. आता स्टोरी जी आहे ती सुरू होते ॲपल फॉलिंगपासून आणि त्यांनी पाहिलं की जो ॲपल आहे हा ट्रीवरून जेव्हा फॉल झाला तर ॲक्च्युअल तो कशाच्या दिशेने गेला, ग्राउंडच्या दिशेने गेला. आता इथे एक लक्षात ठेवायचा, जो ॲपल फॉल होऊ लागला होता ना त्याची टेंडन्सी अर्थच्या सरफेसवर येण्याची नव्हती, तर त्याची टेंडन्सी होती अर्थच्या सेंटरकडे जाण्याची. लक्षात आलं? म्हणजे त्याची जेव्हा आपण डायरेक्शनचा विचार करू की त्याला जायचं कुठं होतं नेमकं फॉलिंग ॲपलला, इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. अर्थचं सेंटर किती खोल आहे आपल्याला माहीत आहे का? त्याच्यावर आपल्याला अर्थची रेडियस माहीत पाहिजे. अर्थची रेडियस किती आहे? 6400 किलोमीटर. बरोबर. ओके. आता याच्यात एक पॉईंट लक्षात ठेवायचा बरं की जरी मी म्हणत असेल की डायरेक्शन अर्थच्या सेंटरच्या दिशेनं असेल, मग याचा अर्थ असा नाही की ग्रॅव्हिटेशन हे मॅक्झिमम अर्थच्या सेंटरला आहे. उलट जेव्हा आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा जेव्हा अभ्यास करणार आहोत ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की जेव्हा आपण अर्थच्या सेंटरला जातो त्यावेळेस ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय आहे? 0. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू मॅक्झिमम कुठं असते? अर्थच्या सरफेसवर. तुम्ही वरती जा हाय अल्टिट्यूडला ती डिक्रीज होत राहणार, तुम्ही डेप्थनुसार जा ती डिक्रीज होत राहणार. म्हणजे अर्थच्या सरफेसवर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू सर्वात जास्त आहे, जी ॲप्रॉक्सिमेटली किती घेतो आपण? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यातही अर्थचं जे पोल आहे त्याच्यावर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू जास्त आहे. कशापेक्षा? इक्वेटरपेक्षा. ओके. नेक्स्ट. He wondered why all apples fall vertically downward and not at an angle to the vertical. मग प्रश्न असा त्यांच्या मनात आला की सर्व जे ॲपल्स आहे तर त्यांची फॉल होण्याची जी डायरेक्शन होती ती कोणती होती? व्हर्टिकली डाऊनवर्ड. फिजिक्समध्ये डायरेक्शन खूप महत्त्वाचं असतं. बरोबर. जेव्हा एखादी वस्तू आडव्या दिशेने ट्रॅव्हल करते तेव्हा आपण होरिझॉन्टल म्हणू, आणि उभ्या दिशेने असेल तर व्हर्टिकल. व्हर्टिकलमध्ये सुद्धा 2 ऑप्शन आहे, अपवर्ड आहे का डाऊनवर्ड आहे. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स संदर्भात जर ॲपलची डायरेक्शन होती ती कशी होती? व्हर्टिकली डाऊनवर्ड. या पॉईंटला आपण हिट करायचं आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अँगल क्रिएट झाला का? नाही. Why do they not fly off in a horizontal direction? ॲपल जे आहे ते व्हर्टिकली डाऊनवर्डच फॉल का झाले, ते होरिझॉन्टली त्यांनी फ्लाय का केलं नाही, हा प्रश्न या ठिकाणी कोणाला पडला? न्यूटन्सला. After much thought, he came to the conclusion that the earth must be attracting the apple towards itself and this attractive force must be directed towards the center of the earth. आता पुढे आपण आता लक्षात घ्या, कोणताही एक्सपेरिमेंट जो असतो तर एक्सपेरिमेंटचं तुम्हाला माहीत आहे की जसं की एक्सपेरिमेंटसाठी आपण काय घेतो? काही साहित्य घेतो, त्याच्यानंतर आपण कृती लिहितो. बरोबर आहे का? त्याची ॲक्टिव्हिटीज वगैरे. फायनली काय असतं? कॉन्क्लुजन, ज्याला आपण मराठीमध्ये निष्कर्ष म्हणतो की एखाद्या एक्सपेरिमेंटवरून आपल्याला काय कळलं. ओके. याला आपण काय म्हणू? कॉन्क्लुजन. तर कॉन्क्लुजन काय होतं? न्यूटनचं कॉन्क्लुजन होतं की जे अर्थ आहे तर अर्थ जी आहे मस्ट बी अट्रॅक्टिंग द ॲपल टुवर्ड्स इटसेल्फ. म्हणजे अर्थनं स्वतःकडे ॲपलला काय केलेलं आहे? अट्रॅक्ट केलेलं आहे. आणि धिस अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. आणि हा जो अट्रॅक्टिव्ह फोर्स होता ज्याला की इन फ्युचर त्यांना कोणतं नाव दिलं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर त्याची डायरेक्शन जर पाहिजे आपण तर ही डायरेक्शन कशी होती? अर्थच्या सेंटरच्या दिशेनं. दॅट इज द टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. ओके. The direction from the apple on the tree to the center of the earth is the vertical direction at the position of the apple and thus the apple falls vertically downwards. आणि ओव्हरऑल काय झालं की ॲपलची फॉलिंगची जी डायरेक्शन होती ट्रीवरून ती कोणाच्या दिशेनं होती? अर्थच्या सेंटरच्या दिशेनं. कोणत्या पद्धतीने होती? व्हर्टिकली डायरेक्शन होती, म्हणजे ॲपलच्या पोझिशनपासून. आणि दॅट्स वाय, याच रिझनमुळं ॲपलची फॉल होण्याची जी पोझिशन आहे किंवा जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन कशी होती? व्हर्टिकली डाऊनवर्ड. बरोबर. म्हणजे व्हर्टिकली डाऊनवर्ड असण्याचं रिझन हे कोणी थिंक केलं या ठिकाणी? न्यूटननं. देन Figure 1.1 on the left shows an apple tree on the earth. ओके. आता फिगरमध्ये आता सध्या आपण मूनकडं फोकस करायचं नाही. सध्या आपण फक्त करणार ॲपलचं ट्री आहे, ॲपल फॉल व्हायला, फॉलिंग ॲपल. बरोबर आहे का? तर फॉलिंग ॲपल हा
जेव्हा या ठिकाणी अर्थच्या सेंटरच्या दिशेने चालला तेव्हा तो कुठल्याही प्रकारचा अँगल क्रिएट करायला का नाही. आता आपण कन्क्लुजन पाहिलं की ॲपल कसा फॉल होणार, व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. एवढंच सध्या फक्त आपण लक्षात ठेवायचं. द फोर्स ऑन अन ॲपल ऑन द ट्री इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ दॅट इज अलॉंग द परपेंडिक्युलर फ्रॉम द पोझिशन ऑफ द ॲपल टू द सरफेस ऑफ द अर्थ. आता एक लक्षात घ्या, जेव्हा अर्थच्या सेंटरच्या दिशेने ॲपल चाललं आणि सरफेसचं कसं असणार, त्याला परपेंडिक्युलर, म्हणजे याचा अर्थ सरफेस सोबत जी ॲपलची व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन आहे हा कितीचा अँगल तयार केलेली, 90 डिग्रीचा. अँड दॅट्स वाय जरी आपण म्हणत असू की ॲपल जो आहे हा व्हर्टिकली डाऊनवर्ड्स कुठे जाण्याचा प्रयत्न करायला, टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ, बट अर्थच्या सरफेस सोबत त्याचा अँगल जर विचार करायचा असेल तर तो अँगल किती असेल, 90 डिग्री. अँड दॅट्स वाय त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की परपेंडिक्युलर टू द पोझिशन ऑफ द ॲपल टू द सरफेस ऑफ द अर्थ, म्हणजे ॲपलची फॉल होण्याची पोझिशन ही अर्थच्या सरफेसला कशी आहे, परपेंडिक्युलर आहे. द फिगर ऑल्सो शोज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द मून. आता आपण थोड्या वेळापूर्वी एक वाक्य पाहिलं, काय पाहिलं की युनिव्हर्समधल्या कोणत्याही दोन ऑब्जेक्टमध्ये सुद्धा काय प्रेझेंट आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. फक्त विकेस्ट फोर्स आहे, त्याचं व्हॅल्यू फार कमी असेल पण व्हॅल्यू आहे. व्हॅल्यू नाही असं म्हणू शकतो का आपण, नाही. सो लक्षात ठेवायचं इथं की फिगरमध्ये जो आपण अर्थ आणि मून, अर्थ जो की एक प्लॅनेट आहे आणि मून जो की अर्थचा नॅचरल सॅटेलाईट आहे, राईट. तर या दोघांमध्ये सुद्धा काय एक्झिस्ट आहे, त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झिस्ट आहे. ओके. द डिस्टन्स इन द फिगर आर नॉट अकॉर्डिंग टू स्केल. आणि आपल्याला तर हे तर माहीतच आहे की आपण फिगर जी आहे ती फक्त रेफरन्ससाठी काढली आहे, कारण जे मून आहे तर ते आता या तिघांमध्ये आपल्याला माहिती आहे सर्वात बिगेस्ट साईज कोणाचा आहे, अर्थचा आहे. त्याच्यापेक्षा स्मॉलर साईज कोणाचा आहे, मूनचा. आणि अर्थवरचा एक स्मॉल ट्री म्हणजे एक छोटासा पोर्शन आहे, तो फक्त एक रेफरन्ससाठी आपण फिगर वापरलेली, बरोबर आहे का. त्याच्यामुळे इथं सांगितलेलं आहे की ही फिगर मॅथमॅटिकल, जसं तुम्ही प्रत्येक गोष्ट प्रमाणात घेता तशी विशिष्ट स्केलिंगमध्ये फिगर आहे का, नाही, फक्त ही रेफरन्ससाठी फिगर आहे. ओके. आणि आता इथे लक्षात ठेवायचं की मून आणि अर्थमध्ये सुद्धा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तर होतं काय या ठिकाणी, तुम्ही जर पाहिलं नंतर मूनचा ॲरोसुद्धा जर पाहिला आपण, आता मूनवर कोणाचा फोर्स आहे, अर्थचा, बरोबर आहे का. आणि म्हणून ग्रॅव्हिटेशनलची फोर्स चंद्राची सुद्धा जर पाहिला आपण, चंद्राचा सुद्धा कल कसा आहे, अर्थच्या सेंटरच्या दिशेनेच आहे. फक्त तो फॉल होतो का, नाही, कारण तो एक नॅचरल फेनॉमेना आहे. आपल्याला माहीत आहे की अर्थ जी आहे तर अर्थवर सनचं सुद्धा काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. परंतु आपण सांगितलं होतं की इन विकेस्ट फोर्स आहे ना, अट्रॅक्टर्स करेल असं आहे का, ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झिस्ट आहे पण अट्रॅक्टर्स करेल असं असतं का, नाही. मॅग्नेटिक फोर्स सारखं नाही बरं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इथं काय आहे, इथं फक्त त्याचं एक्झिस्टन्स आहे पण त्याची व्हॅल्यू जर पाहिली आपण तरी निग्लिजिबल आहे. अदरवाईज जसं की आता चुंबक चिटकतं तसं काही ते चंद्र येऊन याला होणार आहे का, नाही, तसं होणार नाही, कारण तो वीक आहे. मॅग्नेटिक फोर्स सारखं असं नाही पण अट्रॅक्शन आहे, हे इथं आवर्जून लक्षात ठेवायचं. स्टेप. Newton thought that if the force of gravitation acts on apples on the tree at different heights from the surface of the earth, can it also act on the object at even greater heights much further away from the earth, like for example the moon? Can it act on the even further objects like the other planets and the sun? आता न्यूटनने हा विचार केला की हा जो फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे तर हा ज्या पद्धतीनं ॲक्ट करायला ॲपल्सवर डिफरंट हाईटवर अर्थच्या सरफेसपासून, तर त्याच पद्धतीनं जे ऑब्जेक्ट्स ग्रेटर हाईटला आहेत अर्थपासून तर त्या ऑब्जेक्ट्सवर तो ॲक्ट करतो का. जसं की एक्झाम्पल सांगितलं मून. ओके. फार म्हणजे ग्रेटर हाईटला मून प्रेझेंट असतो, मग या मून आणि अर्थचा जो सरफेस आहे याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे का. आणि त्याहीपेक्षा लार्जर डिस्टन्सवर जे ऑब्जेक्ट्स किंवा अदर प्लॅनेट्स आहे, सन आहे, तर अदर प्लॅनेट्स आणि सन यांच्यामध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे का, तर डेफिनेटली त्याचा आन्सर आहे एस. कारण ऑलरेडी आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सला कोणता फोर्स म्हणलो, युनिव्हर्सल फोर्स म्हणलो. आणि युनिव्हर्समध्ये असणारे तुम्ही कोणतेही जरी दोन ऑब्जेक्ट घेतले तर त्या दोन ऑब्जेक्टमध्ये काय प्रेझेंट आहे, ग्रॅव्हिटेशन फोर्स प्रेझेंट आहे. त्यानंतर आहे force and motion. We have seen that a force is necessary to change the speed as well as the direction of the motion of an object. आता
आपण या अगोदर पाहिलं आहे की जो फोर्स आहे तो फोर्स दोन गोष्टीसाठी नेसेसरी आहे. फर्स्ट की एखादा ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टची स्पीड चेंज करण्यासाठी. मग ती स्पीड चेंज करणं म्हणजे रेस्ट पोझिशनला असेल तर मोशनमध्ये असेल तर स्पीड कमी जास्त करणे किंवा आयदर त्याला स्टॉप करणे, या सर्वांना आपण चेंजिंग स्पीड म्हणू. आणि दुसरं आहे त्या ऑब्जेक्टची काय चेंज करणे, मोशनची डायरेक्शन चेंज करणे. तर या दोन्ही गोष्टीसाठी फोर्स काय असतो, नेसेसरी असतो. त्यानंतर प्रश्न विचारला आहे की व्हॉट आर द न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. आता न्यूटनचे मोशनचे किती लॉ शिकलेलो आपण, 3 लॉ शिकला. पहिला लॉ जो आहे तो कशावर आधारित आहे, इनर्शिया. आणि त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की जी एखादी वस्तू रेस्ट पोझिशनमध्ये असेल तर ती कायम रेस्ट आणि एखादी मोशनमध्ये असेल तर ती कायम मोशनमध्येच असते जोपर्यंत त्याच्यावर एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट करत नाही. सेकंड लॉ ऑफ मोशन जो आहे तो कशावर आधारित आहे, मोमेंटम. आणि सेकंड लॉ संदर्भात आपण पाहिलं होतं की फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. हे जे इक्वेशन आहे न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन संदर्भात आहे. त्याचं स्टेटमेंट कसं रिप्रेझेंट करता येईल आपल्याला, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम अप्लाइड फोर्स. ओके. आणि देन आफ्टर आपण न्यूटनचा थर्ड लॉ पाहिला होता ॲक्शन रिॲक्शन फोर्स संदर्भात. कारण आपल्याला माहिती आहे फोर्सेस हे ऑलवेज कशामध्ये असतात, पेअर्समध्ये असतात. ॲट एव्हरी रिॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ओके. देन इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. Great scientist Sir Isaac Newton 1642 to 1727 was one of the greatest scientists of the recent times. आता सर आयझॅक न्यूटन जे आहे तर त्यांचा जो कालावधी आहे तर जन्म आहे 1642 आणि डेथ आहे 1727. तर त्या काळातले त्या रिसेंट टाईमचे ग्रेटेस्ट सायंटिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे. He was born in England. त्यांचा जन्म इंग्लंड या देशामध्ये झाला, युरोप खंडातल्या. He gave his laws of motion, equation of motions and theory of gravity in his book Principia. थोड्या वेळापूर्वी आपण प्रिन्सिपियाबद्दल बोललो होतो, आहे की नाही. आता प्रिन्सिपिया जे बुक आहे त्यामध्ये तुम्हाला न्यूटन्सच्या 3 लॉज ऑफ मोशन, त्या संदर्भातले जे मोशनचे इक्वेशन्स आणि त्यानंतर थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी हे सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला प्रिन्सिपिया बुकमध्ये दिसून येईल. Before this book was written, Kepler had given 3 laws describing planetary motions. आता हे जे बुक आहे प्रिन्सिपिया हे लिहिण्याच्या अगोदरच जे एक वैज्ञानिक आहे केपलर, ज्यांचे आपल्याला 3 प्लॅनेटरी मोशनचे लॉ स्टडी करायचे आहेत, तर यांनी ऑलरेडी 3 लॉज जे आहेत प्लॅनेटरी मोशन संदर्भात ते डिस्क्राईब केले होते. However, the reasons why planets move in the way described by Kepler's laws was not known. आता पुढे आपण केपलरचे 3 लॉज बघणारच आहोत, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं आपण तर फक्त थेरोटिकल स्टेटमेंट होतं. काय होतं, थेरोटिकल स्टेटमेंट होतं. त्या ठिकाणी प्लॅनेट्स जे ॲक्च्युअल मूव्ह करतात त्या मुवमेंट मागचं जे रिझन आहे ते रिझन मात्र केपलर्सला रिप्रेझेंट करता आलं का नाही. ते रिझन कोणी सिद्ध केलं, न्यूटन्सनं. Newton, with his theory of gravity, mathematically derived Kepler's law. आणि असं म्हणता येईल की आपलं जे केपलर्स लॉ आहे तर त्याला मॅथमॅटिकली प्रूव्ह करण्याचं श्रेय हे कोणाला जातं, न्यूटन्सच्या थिअरी ऑफ ग्रॅव्हिटीला. In addition to this, Newton did groundbreaking work in several areas including light, heat, sound and mathematics. आता पुढे तुम्ही जेव्हा 11-12ला फिजिक्सचा अभ्यास करणार ना तुम्हाला बऱ्याच ठिकाणी न्यूटन्सचे वेगवेगळे लॉ दिसतील, माहिती आहे का. न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग लक्षात आलं, म्हणजे हे तुम्ही कधी ऐकलं नसेल तर ते सुद्धा लॉ तुम्हाला पुढं स्टडी करायचं आहे. जसं की न्यूटनियन टेलिस्कोप आपण स्टडी केला होता लास्ट स्टँडर्डमध्ये. म्हणजे असे बरेच क्षेत्र आहेत सायन्समध्ये जिथं आपल्या न्यूटन्सच्या नियमांचा, त्यांच्या थेरीचा, मॅथमॅटिकल कॉन्सेप्टचा अभ्यास करायचा आहे. सो न्यूटन जे आहेत तर बऱ्याचशा एरियामध्येच त्यांनी वर्क केलं आहे. आयदर ते लाईट असेल, प्रकाश, हीट, उष्णता असेल, साऊंड, ध्वनी असेल आणि मॅथमॅटिक्स. He invented a new branch of mathematics. This is called calculus and has wide-ranging application in physics and mathematics. आणि गणिताची एक नवीन शाखा त्यांनी शोधून काढली होती आणि ती शाखा अर्थातच ती कोणती आहे, कॅल्क्युलस मॅथमॅटिक्स. आणि या कॅल्क्युलसचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं बरेचसे फायदे आपल्याला फिजिक्स आणि मॅथमॅटिक्समध्ये दिसून येईल. He was the first scientist to construct a reflecting telescope. आणि रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप कन्स्ट्रक्ट करणारे पहिले वैज्ञानिक जर कोणी असतील तर ते होते न्यूटन. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स या संदर्भात डिटेलमध्ये डिस्कस करू.